नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील काही पाठांची माहिती पाहणार आहोत. या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हीसुद्धा पहा. छान व्हिडिओ आहे. चला तर आपण हा आपला आता दुसरा व्हिडिओ असणार आहे. चला आपण लगेच व्हिडिओला आपल्याला सुरुवात करू. बघा, आपण आज पाहणार आहोत खडक व खडकाचे प्रकार. आता खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिजे आढळतात? तर खडकामध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि लोह हे खनिजे प्रामुख्याने आढळतात. लक्षात असू द्या. बघा, आता खालील माहिती पाहू आपण. खडकाचे प्रकार. तर खडकाचे 3 प्रमुख प्रकार पडतात, ते खालीप्रमाणे पहा. आता एक, अग्निजन्य खडक, यालाच आपण अग्निज खडक असे म्हणतो. त्याचप्रमाणे यालाच किंवा मूळ खडक असे म्हणतो. बी, गाळाचे खडक, यालाच आपण स्तरीय खडक असे म्हणतो. आणि सी, रूपांतरित खडक. असे 3 प्रमुख खडकाचे प्रकार आहेत. तर याची माहिती आपण सविस्तर खालीप्रमाणे पाहू मित्रांनो. चला आपण आता बघूया अग्निजन्य खडक. आता बघा, अग्निजन्य खडक. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस किंवा यालाच मॅग्मा असे म्हणतात. शिलारस आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. लक्षात असू द्या. चला खालील माहिती बघा. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून अग्निजन्य खडक तयार होत असल्यामुळे त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. तर त्यांना मूळ खडक असे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, अग्निजन्य खडकालाच मूळ खडक असे म्हणतात, हे लक्षात असू द्या. खाली पाहू आता आपण अग्निजन्य खडकाचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. आता 1, अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. 2, अग्निजन्य खडक वजनावर असतात. 3, बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण एकजिन्सी दिसतात. आणि 4, अग्निजन्य खडक ते एकतर काचेचे किंवा खडबडीत असतात. हे लक्षात असू द्या अग्निजन्य खडकाचे वैशिष्ट्ये. चला आता खालील माहिती बघा. आता आपण 4, अग्निजन्य खडकामध्ये प्रमुख खडक कोणता? अग्निजन्य खडकामध्ये प्रमुख खडक तो असतो बेसाल्ट खडक. लक्षात असू द्या. 5, अग्निजन्य खडकापासून बनलेले पठार कोणते आहे? तर महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री. हे लक्षात असू द्या. खालीलप्रमाणे बघा. आता ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून कोणता खडक तयार होतो? तर तो होतो प्युमिस खडक. हा सुद्धा एक अग्निजन्य खडक आहे. खालील पाहता, कोणत्या अग्निजन्य खडकाची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो आणि सच्छिद्र दिसतो? तर तो प्युमिस खडक असतो मित्रांनो. लक्षात असू द्या. बघा आता इतर माहिती बघा. काय आता अग्निजन्य खडकाचे मुख्य 2 वर्ग ओळखले जातात. तर ते आहे 1, अनाहूत अग्निजन्य खडक आणि 2, बहिर्मुख अग्निजन्य खडक. असे अग्निजन्य खडकाचे 2 प्रकार आहेत. चला तर आपण थोडीफार त्याची माहिती खालीलप्रमाणे पाहूया. आता अनाहूत अग्निजन्य खडक हे खडक असे आहेत जे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली स्फटिकासारखे बनतात, ज्यामुळे थंड हळूहळू होत असल्याने मोठे स्फटिक तयार होतात. बघा आता खालील अनाहूत अग्निजन्य खडकाचे उदाहरण खालीप्रमाणे. तर बघा, 1, डायराईट, 2, पॅगमॅटाईट आणि 3, ग्रॅनाईट. हे अनाहूत अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहेत. लक्षात असू द्या. चला खालील माहिती पाहू आपण आता. बहिर्मुखी अग्निजन्य खडक. तर बघा, आता हे खडक पृष्ठभागावर फुटतात, ज्यामुळे लहान स्फटिक तयार होतात, कारण ही लवकर थंडी होतात. खालील माहिती बघा. काही खडकाचा थंड होण्याचा दर इतका जलद आहे की ते एक आकारहीन काच तयार करतात. हे लक्षात असू द्या. खालील बघा. आता बहिर्मुख अग्निजन्य खडकाचे उदाहरण खालीप्रमाणे. आता बेसाल्ट खडक 1, 2, टफ आणि 3, प्युमिस. हे बहिर्मुख अग्निजन्य खडकाचे प्रकार आहेत. लक्षात असू द्या. आता खालील बघा. अग्निजन्य खडकांना प्राथमिक खडक का म्हणतात? अग्निजन्य खडकांना प्राथमिक खडक का म्हणतात? तर आग्नेय खडक मॅग्नापासून तयार होतात आणि खडक चक्र सुरू करतात, म्हणून यांना प्राथमिक खडक असे म्हणतात. खालील बघा. आग्नेय खडकाचा सर्वात सामान्य प्रकार कोणता? तर तो आहे बेसाल्ट खडक. लक्षात असू द्या. अशा प्रकारे आपण आता अग्निजन्य किंवा अग्निज खडकाची माहिती पाहिलेली आहे. आता आपण पाहू गाळाचे खडक. बघा, तापमानातील सतत फरकामुळे
खडक फुटतात आणि त्या खडकामधून पाणी झिरपल्यामुळे खडकातील खनिजे विरघळतात. खडकाचा अपक्ष होऊन बारीक तुकडे किंवा भुगा होतो आणि ते नदी, हिमनद्या, वारा यांच्या प्रवाहाबरोबर तुकडे किंवा कण सखल प्रदेशामध्ये वाहत जातात मित्रांनो, हे लक्षात असू द्या. चला तर खालील माहिती पाहू. आता वाहून आणलेले कण किंवा खडकाचे तुकडे एकावर एक थर साचतो आणि या संचयामुळे खालील थरावर प्रचंड दाब येतो आणि त्याचे एकसंग होऊन गाळाचे थर तयार होतात, हे लक्षात असू द्या. चला तर खालील माहिती पाहू आपण आता. गाळाच्या खडकाच्या थरामध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतीचे अवशेष गाडले जातात, त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात, हे लक्षात असू द्या. आता गाळाच्या खडकाचे वैशिष्ट्य खालीप्रमाणे: 1. ह्या खडकात जीवाश्म आढळतात. 2. गाळाचे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. आणि 3. गाळाचे खडक सच्छिद्र असतात, हे लक्षात असू द्या. आता गाळाचे खडक कोणते खालीलप्रमाणे आपण पाहूया. बघा आता: वाळूचा खडक, चून खडक, पंकाश्म त्याला सेल खडक असं म्हणतात, आणि 4 प्रवाळ खडक, हे लक्षात असू द्या. खालील पहा आता माहिती. काही गाळाच्या खडकामध्ये कोळशाचे थर आढळतात, हे लक्षात असू द्या. खालील दिल्ली येथील लाल किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी कोणता खडक वापरण्यात आला? तर तो वापरण्यात आला लाल रंगाच्या वाळूचा खडक, आणि तो जयपूरमध्ये आहे मित्रांनो, राजस्थानमध्ये. त्यानंतर इतर माहिती. तर आता गाळाच्या खडकाचे मुख्य 3 प्रकार सांगता येतील खालीलप्रमाणे बघा आता. आता 1. क्लास्टिक गाळाचे खडक. क्लास्टिक गाळाचे खडक हवामानामुळे आणि जमा झालेल्या खनिजापासून तयार होतात, लक्षात असू द्या. आता खालील बघू आपण दुसरा क्रमांकाचं आहे रासायनिक गाळाचे खडक. तर रासायनिक गाळाचे खडक कणांच्या वर्षावातून निर्माण होतात, लक्षात असू द्या. आता 3. सेंद्रिय गाळाचे खडक. आता सेंद्रिय गाळाचे खडक हे एकेकाळच्या सजीवांच्या अवशेषापासून तयार झालेले असतात किंवा होतात, हे लक्षात असू द्या. रूपांतरित खडकाची माहिती. बघा आता रूपांतरित खडकाची माहिती. भू हालचाली व ज्वालामुखी असे सतत घडत असतात, त्यामुळे अग्निजन्य खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात. त्यांचा परिणाम ह्या खडकाचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकाचे रूपांतर होते, हे लक्षात ठेवा. आता खाली याची सविस्तर थोडी माहिती पाहू आपण. बघा आता रूपांतरित खडकाचे वैशिष्ट्ये. रूपांतरित खडकाचे वैशिष्ट्ये: 1. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही. 2. हे खडक वजनाला जड व कठीण असतात, हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. आता खालील बघू आपण. आग्रा येथील ताजमहल हा कोणत्या खडकाने बांधलेला आहे? कोणत्या खडकाने बांधलेला आहे? तर तो बांधलेला आहे संगमरवर खडकाने, आणि हा रूपांतरित खडक आहे, लक्षात असू द्या. आता पुढील माहिती. ताजमहल बांधण्यासाठी कोणत्या खाणीतून दगड आणला गेला? तर तो मकराना खाणीतून आणला गेला. मकराना खान राजस्थानमध्ये मित्रांनो, हे लक्षात असू द्या. खालील माहिती. भेडा घाट कोणत्या राज्यात आहे? तर तो मध्य प्रदेशमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. खालीलप्रमाणे बघा आता. भेडा घाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना नदीचा तट संगमरवर खडकासारखा आपल्याला दिसतो, हे लक्षात असू द्या. खालील महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात कोणता खडक आढळतो? तर तो जांभा खडक आढळतो. विशेष करून तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळतो, हेही लक्षात असू द्या. चला तर आपण आता खालील माहिती पाहू. बघा आता अग्निजन्य खडक हे खडकाचे प्रकार आहेत, आणि हा मूळ खडक आहे ग्रॅनाइट, आणि त्याचे छायाचित्र आपल्याला इथे दिसते. त्यावेळेस अग्निजन्य खडक इकडे बेजाळ खडक मूळ खडक आहे, आणि त्याचं हे चित्र आपल्या इकडे अशा प्रकारे दिसते. स्तरीय खडक बघा, आणि त्याचे मूळ खडक बघा, चून खडक हे आपल्याला दिसते, आणि याप्रमाणे ते आपल्या छायाचित्रामध्ये ते दिसतात. इकडं बघा मित्रांनो आता रूपांतरित खडक. हा बघा निस खडक, आणि त्याचे इकडं रूपांतरित खडक आपल्याला इकडे छायाचित्र दिसते. हा खडक विस्तृत प्रदेशात आढळणारा खडक असून तो पूर्व अस्तित्वात असलेल्या गाळापासून प्रक्रिया होऊन तयार झालेला असतो मित्रांनो, हे लक्षात असू द्या.
ॲम्फिबोलाइट. ॲम्फिबोलाइट त्याचं हे छायाचित्र बघा इकडे. सिलिका कमी प्रमाणात असलेल्या अग्निजन्य खडकाचे किंवा काही अशुद्ध व कॅल्शियममय अशा गाळाच्या खडकाचे मध्यम तीव्रतेचे प्रादेशिक रूपांतर होऊन मित्रांनो ॲम्फिबोलाइट हा खडक तयार होतो, हे लक्षात असू द्या. याची थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे. संगमरवर खडक बघा इकडे, त्याचे हे छायाचित्र बघा. आता संगमरवर जर माहीत सांगायचे असेल, कॅल्साइट व डोलामाइट या खनिजांचे काय होते मित्रांनो पुनर्स्फटिकीकरण भवन होऊन संगमरवर हा रूपांतरित खडक तयार होतो, हे लक्षात असू द्या. आता हिरा तर सांगायचं काम नाही, हिरा तर आपला सगळ्यांनाच माहीत आहे. आता बघा क्वार्टझाईट. क्वार्टझाईट त्याचे हे छायाचित्र बघा. आता क्वार्टझाईटची आपण थोडक्यात माहिती पाहू की हा खडक मित्रांनो एक शुद्ध वाळूच्या क्वार्टज खडकापासून रूपांतरित खडक आहे. जेव्हा क्वार्टज समृद्ध वालुकाश्म उच्च तापमानात होतो आणि त्यांच्या दाबाचा संपर्कात येतात तेव्हा मित्रांनो क्वार्टझाईट खडक तयार होतात, हे लक्षात असू द्या. आता खाली बघा स्लेट आणि हे त्याचे छायाचित्र. आता स्लेटची जर तुम्हाला माहिती पाहिजे थोडक्यात, तर स्लेट एक सूक्ष्म अतिसूक्ष्म सुशोभित एकसंघ आणि रूपांतरित खडक आहे. हा खडक पातळ थरांचा प्रकार असलेल्या गाळापासून बनलेला असतो मित्रांनो, आणि तो गाळ माती किंवा ज्वालामुखीतून बाहेर उडणारी जी राख असते ना याचा बनलेला असतो. कोणता? हा स्लेट खडक आहे, लक्षात असू द्या. अशा प्रकारे आपण हे रूपांतर खडकाची माहिती पाहिलेली आहे. चला तर आता खालील माहिती पाहू आपण. आता बघा मित्रांनो, आपण आता हा रंगछटा नकाशा आहे. ह्या रंगछटा नकाशामध्ये आपण बघा आता बेजाळ खडकाचा. आता बेजाळ खडक बघा, हा पूर्ण आपल्याला बेजाळ खडक दिसतो. हा खूप मोठा भाग हा महाराष्ट्र राज्याचा बेजाळ खडकाने व्यापला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्रॅनाइट खडक बघायचा, तर ग्रॅनाइट बघा इकडे दिसतो आपला ग्रॅनाइट हा खडक. चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर भंडारा, नागपूर, गोंदियाचा काही भाग इकडं हा म्हणजे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला ग्रॅनाइट खडक दिसतो. त्याच्यानंतर आपण जर बघितलं स्तरीय खडक बघा, स्तरीय खडक आपल्याला हा इकडे हा पट्टा दिसतो, हा स्तरीय खडक आहे. आणि हा असतो आढळतो आपलं नंदुरबार झालं, धुळ्यांचा काही भाग, जळगाव, अकोला, अमरावती आणि बुलढाण्याचा काही भाग. अशा प्रकारे आपल्या इकडे स्तरीय खडक आपल्याला दिसतो. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत जांभा खडक. आता जांभा खडक बघा, जांभा खडक बघा इकडे आपल्याला कोकणात दिसतो खाली इकडे. हा जांभा खडक सिंधुदुर्गामध्ये आपल्याला जांभा खडक दिसतो. अशा प्रकारे आपण हे रंगछटा आकृतीहून आपण बघितलेलं आहे. अशा प्रकारे आपण आता या पाठाची माहिती पाहिलेली आहे. आता खालील पाठ पाहणार आहोत आपण हवा आणि हवामान याची माहिती पाहूया थोडक्यात. चला तर मग आता हवा एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती. ही स्थिती अल्पकालीन असते, यालाच आपण त्या ठिकाणचे हवा असे म्हणतो, लक्षात ठेवा. खालील आता हवेचे प्रकार बघा. आता थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी असे हे हवेचे प्रकार आहेत. खालील माहिती बघा. आता हवामान. हवामान एखाद्या ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशातील हवामान. हवामानाचे प्रकार. आता हवामानाचे प्रकार बघा, शीत व कोरडे हवामान, उष्ण व दमट हवामान किंवा उष्ण व कोरडे हवामान असे हवामानाचे प्रकार आहेत, सगळ्यांना माहीत असेल. चला खालील माहिती पाहू आपण. आता हवेची अंग कोणती आहेत. हवेची अंग कोणकोणती आहेत, तर 1 तापमान, 2 हवेचा दाब, 3 वारे, 4 वृष्टी, 5 आर्द्रता. हे हवेचे अंग आहेत, लक्षात असू द्या. चला तर लगेच खालील माहिती पाहू आपण. आता हवेमध्ये वारंवार बदल हवेच्या कोणत्या अंगामुळे होतो, तर तापमान, वारे, आर्द्रता यामुळे वारंवार बदल होतो, लक्षात असू द्या. आता खालील माहिती बघा. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर हवेचा दाब पडतो. खालील माहिती पहा. आता समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी कमी होत जाते, हे सगळ्यांना माहिती आहे. खालील ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास काय म्हणतात, तर ती आर्द्रता म्हणतो. जो दमटपणा असतो त्याला आपण आर्द्रता म्हणतो, हे लक्षात असू द्या.
वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कशावर अवलंबून असते? तापमानावर अवलंबून असते. आता खालील माहिती बघा. हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात होणार रूपांतरण व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास काय म्हणतात? वृष्टी म्हणतात. वृष्टीची रूपे कोणती? तर 1 पाऊस, 2 हिम, 3 गारा. हे वृष्टीचे प्रकार आहेत किंवा हे वृष्टीचे रूप आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता काही पाठाची माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.